मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे साडीच्या क्रॉस पीस मधून ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे। बघा, हे ब्लाऊज पीस किती क्रॉस आहे, तुम्हाला दिसतच असेल। हे बघा किती क्रॉस आहे, ह्याच्यातून आपण कटिंग करायची। तर मैत्रिणींनो, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, असे जर क्रॉस पीस असतील तर तुम्ही 28, 30 आणि 32 एवढेच मापांसाठी हे ब्लाऊज घ्या। त्याच्या पुढच्या मापांसाठी रिस्क घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये ती ब्लाऊज बसत नाही क्रॉसमध्ये। मी आता तुम्हाला कशी कटिंग करायची ते दाखवते। बघा मैत्रिणींनो, पहिल्यांदा आपण असा कपडा ठेवून द्यायचा। हा बघा किती क्रॉस आहे, इथून हा क्रॉस आहे, तर आपल्या ह्याच्यामध्ये ब्लाऊज बसणार नाही। म्हणून पहिल्यांदा काय करायचं, तर आपली बाही कटिंग करून घ्यायची। बाही कटिंग करून घेतली ना, ही बघा बाही मी पहिली कटिंग करून घेते। आता हा कपडा आहे, हा बघा, हा क्रॉस कपडा आहे ना, तो थोडा पुढे सरकवायचा, म्हणजे आपली सगळी कटिंग व्यवस्थित येईल। चालेल, हा बघा असा थोडा पुढे सरकवून घेतला। आता मी बाही कटिंग करून घेतल्यावर आता ह्याच्यावर मागचा फ्रंट ठेवते मी। आता हा पट्टा ठेवून घ्यायचा। थोडा हा कपडा इकडे कमी पडतो म्हणून खालून सरकवून घ्यायचा। आता आपली ही कटिंग करून घ्यायची। तर मैत्रिणींनो, 32च्या पुढच्या माप असे क्रॉस पीस मध्ये कटिंग करायला जमत नाही, तर 28 ते 32 पर्यंत तुम्ही अशा क्रॉस पीस मधून कटिंग करू शकता। जास्त मोठ्या माप ह्याच्यामध्ये बसत नाही। मैत्रिणींनो, तुम्ही पण अशीच नवीन शिकत असाल तर तुम्ही पण अशीच कटिंग करा। व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।